ही गोष्ट आहे एका पक्षाची जो रेगिस्तानमध्ये खूप वाईट अवस्थेमध्ये जगत असतो, जिथे त्याला पिण्यासाठी पाणी मिळत नसतं, खाण्यासाठी अन्न मिळत नसतं आणि त्याचे पंखही गळून गेलेले असतात. अगदी मरणाच्या दारामध्ये पोहोचलेला असतो तो पक्षी. अचानक त्याला एके दिवशी गरुड उडताना दिसतो. मग तो पक्षी त्या गरुडाला आवाज देतो आणि खाली बोलवतो. गरुड जेव्हा त्याच्यापाशी येतात तेव्हा तो पक्षी त्या गरुडाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही कुठे चाललेला आहात. गरुड म्हणजे भगवान विष्णूचं वाहन. गरुड त्या पक्षाला म्हणतो की मी स्वर्गामध्ये चाललेलो आहे देवांना भेटायला. त्यावेळी तो पक्षी त्या गरुडाला म्हणतो की तुम्ही माझं एक काम कराल का, माझ्याकडून देवाला एक प्रश्न विचारा की माझी ही अशी दयनीय अवस्था आहे ती कधी सुधारेल, मी यातून कधी बाहेर पडू शकेल. तर गरुड बोलतात ठीक आहे, मी देवाला विचारतो तुझ्याबद्दल. गरुडवरती गेल्यानंतर देवाला विचारतात की तिथे पृथ्वीवरती एक पक्षी आहे जो रेगिस्तानमध्ये अडकलेला आहे. तिथे त्याची खूप दयनीय अवस्था आहे. तिथे त्याला खाण्यासाठी अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही आणि त्याचे जे राहिलेले पंख होते ते सुद्धा सगळे गळून गेलेले आहेत. तर त्याची ही अवस्था कधी सुधारेल, कधी त्याचे चांगले दिवस येतील. तर यावरती देव त्याला उत्तर देतात की त्या पक्षाची अवस्था ही त्याच्या कर्मानुसार झालेली आहे आणि त्याला ही दयनीय अवस्था पुढील 7 वर्ष भोगायचीच आहे. त्याच्यातून त्याची सुटका होणार नाही. हे ऐकल्यानंतर गरुडालाही फार वाईट वाटतं. गरुड देवाला म्हणतो देवा, पण जर ही गोष्ट त्या पक्षाला समजली तर तो पक्षी विचार करूनच मरून जाईल. याच्यावरती काहीतरी उपाय असेल ना. मग देव त्या गरुडाला एक उपाय सांगतात. देव म्हणतात तू त्या पक्षाला सांग, तुला कोणतीही परिस्थिती येऊ देत, कितीही कठीण परिस्थिती येऊ देत, तू फक्त देवाचे आभार मानत जा. गरुड म्हणतो ठीक आहे चालेल, मी तुमचा हा निरोप त्या पक्षाला सांगतो. आणि गरुड तसंच करतात. रिटर्न जाताना त्यांनी ते देवाचा निरोप त्या पक्षाला सांगतात. आणि नंतर काय होतं, 7 दिवसांनी गरुड पुन्हा त्याच रेगिस्तानवरून चाललेले असतात, उडत उडत चाललेले असतात. त्यावेळी ते खाली बघतात, त्या रेगिस्तानवरती छोटे छोटे झाड आलेले असतात आणि बाजूला जो तलाव असतो, जो सुकलेला असतो, तो आता भरून वाहत असतो. गरुडांना काहीच समजत नाही, हा काय प्रकार चालू आहे, हे काय होतंय. ते देवाकडे जातात आणि देवाला हा प्रश्न विचारतात. देवा, मी आज ते रेगिस्तानवरून येत होतो, त्यावेळी मी असं पाहिलं की त्या रेगिस्तानमध्ये छोटी छोटी झाडं सुद्धा आलेली आहेत आणि तो सुकलेला तलाव सुद्धा भरून चाललेला आहे. हे कशामुळे झालं? तुम्ही तर म्हटला होतात त्या पक्षाच्या मागे जे भोग आहेत ते 7 वर्षाचे आहेत. 7 वर्ष त्या पक्षाला ही शिक्षा भोगावीच लागणार आहे आणि अजून ते 7 दिवस सुद्धा झालेले नाहीत आणि सगळी परिस्थिती कशी काय बदलली? देव म्हणतात सगळी परिस्थिती बदलली कारण ज्यावेळी तो पक्षी गरम गरम रेतीवरती पडायचा त्यावेळी एकच वाक्य बोलायचा, देवा तुझे खूप खूप आभार. ज्यावेळी तो पक्षी भुकेने पाण्याने व्याकुळ व्हायचा त्यावेळी फक्त एकच वाक्य बोलायचा की देवा तुझे खूप खूप आभार. त्याच्या या वागण्याने देवाला राहावलं नाही आणि देवाने त्याची 7 वर्षाची शिक्षा ही 7 दिवसांची करून टाकली. ही गोष्ट गरुड किंवा त्या पक्षाची नाहीये, तर ही गोष्ट आपली आहे, आपल्या सगळ्यांची आहे. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघत राहिलो, जर पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघून जर आपण देवाचे धन्यवाद करत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये सुख आपोआप ऍड व्हायला सुरुवात होईल. आपल्याकडे आता जेवढं आहे ना ते खूप आहे, बाकी लोकांकडे तर तेवढं सुद्धा नाहीये असा विचार करून खुश राहायला शिका. कारण म्हणतात ना, ठेच लागून पण माणूस नाही सुधारला तर ही त्याची मर्जी, नाहीतर दगडाने तर त्याचं कर्तव्य निभावलेलंच होतं. धन्यवाद.